और दोस्तों वहाँ पर हम करने वाले हैं डे कैंपिंग। यही रास्ता आगे जाके बहुत ही एडवेंचरस होता है और बहुत ही सीनिक होता है। एसीला एकदम टफ देणार आता। एसी याच्या पुढे काहीच नाही। रुद्रांश कसं वाटतं इथं बसून? जोराचा पाऊस चालू झालेला आहे। या मी तुम्हाला दाखवतो आपण ऍक्च्युली कॅम्प कुठे करतो। या नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार है क्योंकि गाइस आज मैं हूँ तामिनी घाट में और अभी जस्ट मानसून स्टार्ट हुआ है और मेरे पीछे आप देख सकते हो क्या ऑसम ये नज़ारे हैं। मतलब एक साइड पूरा ग्रीन लैंडस्केप है और एक साइड आप देखोगे तो मुळशी डैम का बैक वाटर्स मेरे पीछे दिख रहा है। क्या मस्त ये व्यूज है और अभी तो सिर्फ शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या। अभी जस्ट हमने क्रॉस किया है मुळशी गांव और हमें ऐसे कुछ नज़ारे दिख रहे हैं, तो सोचो आगे क्या क्या होने वाला है। तो दोस्तों मैं आपको हमारा रूट बता देता हूँ। पहले हम जाने वाले हैं तामिनी घाट। अभी जो स्टार्ट हुआ है ये मुळशी डैम है, मेरे आगे मेरे पीछे मेरे चारों तरफ ये मुळशी का एरिया है और यहाँ से आगे हमें जाना है तामिनी घाट और वहाँ से लोनावला कोरीगढ़ थ्रू लोनावला जाने वाला एक रूट है, तो वो रूट हमें पकड़ना है। और दोस्तों वहाँ पर हम करने वाले हैं डे कैंपिंग, मतलब सिर्फ एक ही दिन के लिए हम रुकने वाले हैं, ना कि रात के लिए। क्या रात के लिए यहाँ पे फैमिली के साथ रुकना थोड़ा सा रिस्की हो सकता है, ठीक है। कसं वाटतं येऊन? छान वाटतं। बस छान, फक्त छान फक्त छान। मस्त असं खूप असं नाही का, जसं काय निसर्गाच्या सानिध्यात हमेशा तसं राहावं, घरी जाऊच नाही। एसीला एकदम टफ देणार आता। एसी याच्या पुढे काहीच नाही। आता आपण इथून निघालोय कारण आपल्याला अजून खूप एरिया कव्हर करायचा आणि आता वाजले दुपारचे 1 आणि 4-5 वाजता तर अंधार व्हायला चालू होईल, त्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागणार आहे। आणि आता आपल्याला जायचं आहे एका सिनिक रोडला, सिनिक येट मोस्ट ॲडव्हेंचरस रोड तुम्ही असं म्हणू शकता। आणि तिथे जाऊन आपल्याला लोकेशन शोधायचं आहे आणि तिथं प्रॉपर गाडी लावून डे कॅम्पिंग करायची। खूपच मजा येणार आहे आणि फॅमिलीसोबत डे कॅम्पिंगला तर सगळेच खूप एक्सायटेड आहेत। तो दोस्तों नीवे नाम के गांव से हमने लिया है राइट और राइट लेते ही हमारे सामने आ गए हैं छोटे छोटे रास्ते और यही रास्ता आगे जाके बहुत ही एडवेंचरस होता है और बहुत ही सीनिक होता है। मैं आपको ये लोकेशन भेज दूंगा, पक्का देख लेना और यहाँ से आप राइट ले सकते हो। तो दोस्तों आपको अगर ये रूट लेना है तो आपको मैप पे लगाना होगा घनगढ़ और ऑफलाइन मैप डाउनलोड करके आना, ठीक है, क्योंकि यहाँ पे रेंज नहीं है, यहाँ पे सिर्फ है प्योर नेचर। अभी जो आपने रिक्शा देखी ना, वो वहाँ पे देखो ये पेड़ दिख रहा है छोटा सा, उसके सामने अगर रिक्शा गई तो कुछ भी नहीं दिख रहा है। कुछ भी कहो यार, गाड़ी मतलब नेक्स्ट लेवल लग रही है, नेक्स्ट लेवल लगी है गाड़ी, लगली है गाड़ी। हम बाहर आ रहे, घूम रहे, देख रहे नेचर, वादियों में एंजॉय कर रहे हैं। और ये देख, वादियों में आके बिस्किट खा रहे, ये देखो तर मित्रांनो फायनली मला एक परफेक्ट आणि एकदम कम्फर्टेबल येट सेक्युर्ड लोकेशन भेटलेलं आहे आपल्या फॅमिलीसाठी डे कॅम्पिंगसाठी। आणि त्याचे असे काही तिकीट्स आहेत
आणि हे बघा आहे अंधारबन वूड द डार्क फॉरेस्ट लेक आणि एंट्री फी आहे पर पर्सन 50 रुपीज. ॲक्च्युली ही एक पार्किंग आहे असं म्हणू शकता, पण जेव्हा नेचरमध्ये पार्किंग असते ना तो पण एक स्पॉट असतो. ठीक आहे, आणि ते मी असं का बोलतोय ते या चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आपली गाडी लावलेली आहे इथे आणि मित्रांनो आपण आपली गाडी सेक्युअरली पार्क केलेली आहे इथे. आणि या मी तुम्हाला दाखवतो आपण ऍक्च्युली कॅम्प कुठं करतो या. आणि हे चेकआउट करा माझ्या मागेच इथे तर लेक आहे छोटीशी. या थोडस पाऊस पण स्टार्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळेच मी आपलं लोकेशन हे ठरवलेलं आहे एकदम झाडाच्या खाली. या इकडे असं काही आहे सेटअप, असं काही आहे आपलं लोकेशन. थोडस मागे जावा तुम्हाला प्रॉपर व्ह्यू येईल. हे चेकआउट करा असं काही झाडाच्या खाली एकदम कोझी आम्ही बसलेलो आहोत. आणि आता पुढे या, एवढ्या लांब जाऊ नका, या इकडे या. आणि हे चेकआउट करा असं काही आम्ही बसलेलो आहे एकदम कम्फर्टेबली ह्या झाडाखाली. आणि ऍक्च्युली पाऊस चालू आहे ना, पाऊस चालू आहे त्याच्यामुळे इथे आम्ही आडोशाला बसलेलो आहोत. आणि चेकआउट करा. रुद्रांश कसं वाटतंय इथं बसून? बरं वाटतंय, छान आहे. अजून काय काय इथं सांग बरं. साप आहे, हा. अजून काय? पाणी वॉटरफॉल, तिकडे पण पाणी येते. मी पाहिलं गाडीतून तिकडे पाणी, तिकडची पाणी तिकडून येते. हा काय भारी हे व्ह्यू आहे एकदम जबरदस्त. मामा मामा आपण तिथं किती फिश उडी मारत होती. हा ते सुसाचे पाणी असतं. याच्यामध्ये आपण आपला गॅस आणलेला आहे आणि हे सगळं घेऊन गेले आणि गॅस इथंच ठेवलंय. हे बंद कसं करणार? असं बघितलं ना असं जरा वेगळंच फील येतं. तू समझा? माहौल बनाने वाली चीज लग रही है ये. हे घ्या. पाऊस वाढलाय? पाऊस तर वाढलाच आहे नक्कीच. काय चाललंय तुझं? अरे ते बारीक करते ते कांदा. तर असा काही आपला स्टोव आपण रेडी केलेला आहे. काल सारखं व्हायला नको त्याच्यामुळे आधीच आपण चालू करूया. सगळं सामान आपण घरनं घेऊन आलेलो आहे. थांब 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 मला आपल्याला खाऊ बनवून दे. थांब थांब थांब. अरे एन्जॉय करा यार मोमेंट. मी असं म्हणतोय पण हे बघा माझी हालत. इतका पाऊस नव्हता आपण जेव्हा थांबलो तर पाऊस. अरे आपण आलोय ना वातावरणात म्हणून त्याला अश्रू अनावर होता ते रडतंय ते. आलो लगेच पाऊस सुरू. अरे मग मी इकडनं ओपनच येते वापना लागणार. चला आता चला गाडीत झाले ते पोहे. चला 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 ऐक ना रुद्रांश चल आपण गाडीत जाऊन बसू. हे शिस्त आहे तोपर्यंत. माझ्या पत्तीची कुणी ठेवली. बाहेर एवढा जोराचा पाऊस चालू झाला ना आम्ही आमचं सगळं सामान आतमध्ये आणलेलं आहे. मागं टाकलेलं आहे सगळं. हे चेकआउट करा.
आणि सगळं ते जे काही होतं पोहेच बनवता आले आम्हाला फक्त आता, कारण पाऊस एवढा जोराचा चालू आहे ना. अजून आमचा प्लॅन होता की भजी बनवायचे. काही गोष्टी अशा असतात ना त्या नेक्स्ट टाइमवर आपण सोडून द्यायच्या असतात. ढेकल दिला दोनदा अजून एकदा दोनदा दिला दोनदाच येतो ढेकर दिला ते सांगतोय. आणि हे बघा पोहे आपल्याला भेटलेले आहेत. दीदी सोडतो मला खाऊ दे, तुला खाल्ला आता. पोहे बनवताना इतकी मजा आली ना. जवळपास आम्ही वरून पाऊस पडतोय आणि खाली पोहे बनवतोय, पूर्ण तेलात पाणी पडतंय, पूर्ण असं नाही का, पूर्ण भिजतोय आम्ही अक्षरशः. झाडाखाली बसून पोहे बनवतोय फर्स्ट टाइम. कसं वाटलं पोहे बनवताना शिवम? एकदम नाही का, लय भारी छान. म्हणजे काय होत होतं माहितीये का, खाली गॅस फुल चालू आहे, कढई एकदम गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वरनं पाणी पडतंय आणि ते पाणी एवढं पडतंय की ते असं वाफ पण होत नाही त्याची पटकन आणि ते पाणी पण पडत चाललेलं आहे. असं बॉल सारखं फिरत होते ते पाणी एकदम कडक. आणि म्हणलं आता एवढं पाणी त्यात तेल कसं टाकणार. पण नंतर काय झालं रुद्रांश? मग कावळ्या आल्या, मग तीन खाल्ल्या, बकऱ्या आल्या, तीन जणल्या बकऱ्या वगैरे. हा काय बोलला ना त्यातलं एकच वाक्य मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पूर्ण जे काय प्रिपरेशन होतं ना ते मॅक्सिमम मम्मीने केलेलं आहे स्टोव जवळ बसून. तर आपण तिला विचारूया तिचा अनुभव कसा होता. झालं इथं येणं निसर्गामध्ये, इथं काहीतरी खायला बनवणं, इथं हे जे काही मोमेंट्स आहेत, भले कोणी कोणाला आता चिडवतंय किंवा हसतंय कोणावर किंवा म्हणतंय यार कायला आणली इथे, किती हे किती आतमध्ये, असं जरी असलं तरी हे जे मोमेंट्स असतात ना हेच आपल्याला मरुस्तून लक्षात राहतात. आणि मरताना म्हणतात की 7 सेकंद आपल्याला सगळे जे विजन्स येतात की आतापर्यंत आपण या पृथ्वीवर काय केलंय, एन्जॉय केलंय का काय केलंय, तर हे जे मोमेंट्स असतात ना त्यामध्ये दिसू शकतात. दीदी तो असं वाटतं झोपेतून उठून आले. क्या जमाना है, दोपहर के 2:30 बजे क्रीम पाव खा रहे बरी बरं. टेंट घे, मी टॅक्सी देते, आपण काय गाडीमध्ये बसून फोन एन्जॉय करतो. बाईट गाडीच्या बाहेर नाही असं जा. बसतोय आपण अपमान नाही करायचा, गाडीचा अपमान नाही करायचा. तर मित्रांनो मी इथं थोडं रिलॅक्स म्हणून असं नॅचरली बनवलेलं आहे तर त्याच्यावर मी बसलेलो होतो. खूपच म्हणजे सूदिंग वाईब आहे इथली, खूपच रिलॅक्स आहे, खूप रिलॅक्स आहे. आणि गाडीचा आवाज येतोय थोडासा. आता आपलं पूर्ण डे कॅम्पिंग झालेलं आहे असं म्हणू शकतो, कारण सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही पोहेसो एन्जॉय केलेले आहेत. आणि आत्ता फक्त तुमच्यासोबत बोलण्यासाठी बाहेर आलोय मी पावसात. तर मित्रांनो तुम्हाला हे डे कॅम्पिंग कसं वाटलं नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपल्याला आता इथून निघायचंय, असा काही रस्ता होता बघा, इथून जायचंय. किती भारी आहे ना, इकडनं एंट्रन्स अशी फिरून मी इथं गाडी लावली, आता फिरून परत, म्हणजे बघा ना काय म्हणजे भारीच आहे, एकदम भारी आहे. तो अभी यहाँ से निकलते हैं. गणपती बाप्पा मंगल मूर्ति. चलो अभी नेक्स्ट लोकेशन ढूंढते हैं कुछ चाय बनाने के लिए. ठीक है चाय बनाएंगे. 1 मिनट रुको, बाहर आगे पत्थर है, रोड पे मिलते हैं. तर मित्रांनो अशी काही ही पार्किंग होती आणि हे चेकआउट करा. इथं 50 रुपयाचा आपण पावती फाडली होती. एंट्री फी दिली ना, 200 रुपये दिले होते ना तिकीट दाखवलं त्यांनी. तुम्हाला. नाही आता आत गाडी येते का पैसे दिल्याशिवाय? ये रास्ता सीधे लोनावला जाता है और पीछे है तामिनी घाट. ठीक है, तो लोनावला का जो घाट है वो और तामिनी का घाट दोनों को कनेक्ट करने वाला ये एक रास्ता है जिस पर अभी हम जा रहे हैं. और अभी ढूंढ रहे हैं हम हमारा नेक्स्ट लोकेशन टू प्रिपेयर सम टी. शुभम गाडी चालवतोय, सगळे झोपले, सगळे नशेमध्ये आहे बघा. गुंगीत आहेत. जसं काय त्याला आडवं कोणी पडायचं. झोपेचं औषध दिल्यासारखं पडले सगळे. एकटाच गाडी चालवतोय, एन्जॉय करतो. चेहरा थकलेला आहे पण आतून एन्जॉय करते. हा काय स्माइल. आता बघा टाइम काय झालाय, 5:30 वाजलेत आणि आम्ही जस्ट
मुळशी गाव क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर एका लोकेशनला आम्ही थांबलेलो आहे. गाडी अशी काही लावलेली आहे आणि आपण चहा बनवण्यासाठी थांबलेलो आहे इथे. टोपली. काय झालं? इथंच लावून दे ना चहा. हॅलो. हे बघा गाईज, आम्ही थांबलो आणि फास्ट पाऊस झाला. म्हणजे हे म्हणजे धप्पा दिल्यासारखं आहे. आम्ही पाऊस नव्हता म्हणून थांबलो चहा बनवायसाठी आणि नेमका पाऊस आला. खूप जोरात आला. इतकं जोरात आलं की आता सगळं वाहूनच जाणार आहे. त्यात माझा भाऊ जार वगैरे ॲडजस्ट करतो सगळं चहा बनवायसाठी. चहा बनवायचा आम्हाला आता. माशीच पुढे ठेवली होती ना पुढे. हा सकाळी जुगाड केलाय कारण ना पाऊस असा ह्या साईडने येत आहे आणि आपण इथे सेटअप केलेलं आहे. पण हे काय होतंय ना, स्पार्क होत नाही याच्यात. बघा सेम काल सारखा प्रॉब्लेम आहे. त्याला बघावं लागणार काय होते. शानपणा करतोय जरा जास्त. माचीच परत ठेवली होती का? त्याचं लायटर काम करत नाही आणि माचीस सुद्धा घेतली होती पण कुठं ठेवलंय काही सापडत नाही. त्याच्यात बघ बरं दिदी एकदम. पांडुरंगा. विठ्ठला केशव नारायणा. माचीस कुठं. चहा प्यायचं आहे कारण ना झोप यायला लागली. खूप झोप यायला लागली आणि पाऊस अजून सुद्धा चालूच आहे. सिलेंडर वापस ठेवून दिलेले कारण पेटतच नाही ना, ते काय मजाच नाही आहे. आता आम्ही काय करतो, दूध तर घेतलं होतं आम्ही पण आता आहे का सगळं नाही. तर आता काय करूया ना, डायरेक्ट कुठलं तरी अमृततुल्य गाठूया आणि तिथे चहा घेऊया. कारण चहा घेणं हे काळाची गरज आहे सध्या कारण झोप येणार.